मंडळी, मी सांगलीतून इलय आणि कोल्हापूरमध्ये मी माझ्या एका कामासाठी थांबलोय. महालक्ष्मी चेंबर्स आणि कोल्हापूरचा मध्यवर्ती बस स्टँड सीबीएस स्टँडच्या बरोबर मी मध्य सेंटरला आता असे. कोल्हापूरमध्ये इल्यावर ना हैचो तांबडो पांढरो रसो त्याचबरोबर हैची मिसळ ही जर खालव नाही आपण तर कोल्हापूरमध्ये इल्याचा फिलिंग येत नाही. एसटी स्टँडच्या बाजूकच आणि महालक्ष्मी चेंबरच्या समोर ह्या एक करवीर मिसळ सेंटर असा. ह्याचा सेटअप खूप छोटा असा हो. उभ्या राहून आपल्याक मिसळ एक वेळा खाऊची लागता, पण ना क्वालिटी याची खूप मोठी असा. जेव्हा मी कोल्हापूरमध्ये येते ना हय मिसळ खाऊक येते म्हणजे येते. कोल्हापूरमध्ये ना करवीर मिसळ, त्याचबरोबर जयंती नाल्याच्या पुलावर एक मिसळ सेंटर असा आणि गजराज मिसळ एक माझ्या आवडीची ठिकाणं असत. ही प्लेटला बारीक चिरलेलो कांदो, त्याचबरोबर लिंबू आणि ही कोल्हापुरी पद्धतीतली लाल भडक कटाची आमटी. फक्त कोल्हापूरमध्येच ना मिसळ बरोबर पावाऐवजी ब्रेड दिलो जाता. त्यानंतर वाटीत मोड काढलेल्या मटकीची उसळ, चिवडो, त्याचबरोबर बटाट्याची भाजी आणि त्यानंतर वर लाल भडक कट. आता ही लाल भडक कटाची आमटी तयार केलेल्या सुक्या मिसळवर ओतली जाता. मिसळवर तुमका वया तर हय दही पण दिला जातला. वरसून थोडी ओली कोथंबीर पण घातल्यानी. आणि हयचो विषय असो असा, तुमका ना हय मिसळ तिखट होई काय नॉर्मल होई त्या त्यांका आधी सांगायचा, त्या पद्धतीत ते तुमका बनवून देतले. मंडळी, मिसळ आता तयार झालेली असा. बघा मंडळी, मिसळ कशी असा. माका तर आता भूक लागलेली असा. आता कधी मिसळ माझ्या पोटात जाता असा माका झालेला असा. तर कमेंट्स करून सगळ्यांनी सांगा ही मिसळ तुमका कशी वाटली आणि कोणाकोणाच्या तोंडाक पाणी सुटला. मिसळचो रेट पण खूप कमी हो, फक्त 40 रुपये मिसळ असाई आणि बरोबर 2 पाव दिले जातात. एक्स्ट्रा पाव घेतला तर त्याचो चार्जेस बसतलो. बारीक चिरलेलो कांदो, त्याचबरोबर वरसून लागणारी मिसळची आमटी तुमका होई तेवढी गावतली. ह्यांचो मी तुमका ऍड्रेस आधीच सांगितलेलो असा, मेन एसटी स्टँडच्या बाजूकच. तुम्ही ना जेव्हा कोल्हापुरात येतात ना तेव्हा हिची मिसळ ट्राय करा, आवडतली तुमका. आवडल्यास माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब